नागपुर में शनिवार को कड़कड़ाती बिजली संग मूसलाधार बारिश हुई, जिसके चलते पूर्व नागपुर में कल जल सैलाब आया। शेषनगर तथा श्री कृष्ण नगर के रहवासी प्रभावित हुए। चारों तरफ पानी भरने से लोग परेशान थे, जिससे उन्होंने प्रशासन से मदद के लिए मांग की, किंतु नागरिकों की परेशानी को प्रशासन द्वारा नजरअंदाज किए जाने का चित्र सामने आया। इसी के चलते हमारे महाराष्ट्र टीवी 24 के संवाददाता शांतनु अग्रवाल ने लोगों से मिलकर उनकी तकलीफें जानने की कोशिश की और साथ ही उन्होंने इस परेशानी को मद्देनजर रखते हुए वहां के नगर सेवक के प्रतिनिधियों से बात की। अभी मैं मौजूद हूँ शेषनगर में, जहाँ पर कल जो बारिश आई उसने बहुत सारी जगह में नागपुर में जल सैलाब की स्थिति उत्पन्न कर दी थी। पर यहाँ के लोगों की कल का जो दिन था वो ये लोग कभी नहीं भूल पाएंगे। ना प्रशासन ने इनकी कोई मदद की, ना ही कोई यहाँ पे नगर सेवक से लेके कोई यहाँ पर वक्त पर नहीं पहुँचा। इन लोगों ने आपस में ही एक दूसरे की मदद कर कर ये सब चीज़ें सॉर्ट आउट की है। अब हम लोग यहाँ के लोगों से बात करेंगे कि कल उनको क्या क्या प्रॉब्लम्स फेस करनी पड़ी, क्या क्या समस्याएं उनको हुई और उन्होंने किस तरीके से ये सारी आपदा को डील किया। हम सबसे बात करेंगे, सबकी राय जानेंगे और वो लोग प्रशासन से क्या चाहते हैं ये भी हम लोग उनसे पूछेंगे। प्रशासनाने इथे प्रशासनवाले तर कोणी आले नव्हते, फक्त नंतर आम्ही कोठ्यांना फोन केला तर ते कोठे आले होते, बाकी कोणी असं आलेलं नव्हतं। इथे जे या बाजूला जो नाला आहे तो फक्त 3 फुटाचा नाला, म्हणजे 3 फुटापेक्षाही कमी नाला आहे। त्या नाल्यामध्ये जे आहे पाणी पूर्ण ओव्हरफ्लो होऊन पूर्ण घरामध्ये जात असते। सकल भागाच्या श्री भेंडे यांच्या घरात तर काल 1.5 फूट पाणी होतं, त्यांचा दिवाण तुटलेला आहे, फ्रीजमध्ये पाणी गेलेलं आहे, असं बरंच काही झालेलं आहे। आणि तसे त्याचप्रमाणे ते पोटे यांच्या घरी, चर्डेंच्या घरी 3-3 फूट पाणी होतं आणि त्यांच्याकडे बराच म्हणजे मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्याकडे जे बाजूला किरायदार राहतात त्यांच्याकडे पूर्ण गहू जे आहे, गहू धान्य पूर्ण गहू जे आहे ते धान्य पूर्ण बुडालेलं आहे। तसं यांच्याकडे धान्याची खूप नासाडी झालेली आहे। दिवाण तुटलेलं आहे। असं तर प्रशासनाने एकच आम्हाला म्हणायचं आहे, हा जो नाला आहे, हा या समोरच्या बाजूला जो नाला आहे त्याची रुंदी, तेथे पूर्ण घरांचं बांधकाम झालेलं असल्यामुळे नाल्यावरच लोकांनी घरं बांधलेली आहे। तर ते थोडंसं तिथनं जर हे केलं तर तिथनं नाला जो आहे तो वाहून जर गेला तर एवढी समस्या होणार नाही। याकरता आम्ही शासनाला विनंती करतो का हा नाला क्लिअर करून द्यायला पाहिजे त्यांनी। कुछ लोगों ने हमें ये भी बताया था कि यहाँ पे जो भवंस में पानी जमा होता है वो पानी डायरेक्टली इन लोगों के घर तक छोड़ा जाता है। उसका वीडियो हम लोगों ने आपके साथ में शेयर किया हुआ है। उन लोगों से भी पूछेंगे कि भवंस के यहाँ पे ये जो पानी इधर में छोड़ा जा रहा है उसके लिए क्या ये लोग भवंस को भी जिम्मेदार ठहराते हैं या फिर अभी भी ये लोग प्रशासन को ही मांग कर रहे हैं कि प्रशासन कोई इस पर कदम उठाए। भवनला आम्ही बरेच वेळा निवेदन दिलेलं आहे लिहून, भवनवाल्यांनी काही आमच्या त्याचं हे केलं नाही। हो म्हणतात पण ते करत नाही लोकांच्या। आमच्या घरात 3 फूट जवळपास पाणी होतं, गहू तांदूळ वगैरे सगळं पाण्यात भिजून गेलेलं आहे। ते कोठे आले म्हणते पण ते दूरच होते, तिकडं कोणी येऊन पाहिलंच नाही आमच्या। नाही काल सुमारे सकाळला जी इथे आंधी तुफान आलं नागपूरमध्ये, त्या काळामध्ये इथे तर प्रत्येक वर्षी पाण्याचा हा प्रॉब्लेम आहेच। हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आहे भवन स्कूलमुळे आणि खाली प्लॉटमध्ये। भवन स्कूलमध्ये असं आहे की जे श्रीकृष्ण नगरमधनं भवन स्कूलमध्ये पूर्ण पाणी जमा होते आणि हे जे आहे इथे आम्ही भीम पडलेलं आहे, हे भीम आम्ही कॉन्क्रीटनी बुजवण्यात येतात। पण भवन स्कूलमधले सिक्युरिटी गार्ड आणि कर्मचारी काय करतात, पाणी त्यांच्या इथे जमा झालं की त्याला छिद्र करून पूर्ण पाणी या साईडला टाकण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे काय होतात की इथले जे पण घरं आहेत ते पाण्याखाली पूर्ण डचाडच भरून जातात। आणि दुसरं मेन करून म्हणजे जे खाली प्लॉट्स आहेत, लोकांनी फक्त इथे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवलेले आहे प्लॉट, पण यावरती ते पण लक्ष नाही देत ना प्रशासन लक्ष देत। काल पाणी आल्यानंतर मी NMCच्या जे टोल फ्री नंबर आहे, टोल फ्री नंबरवरती 5 वेळा कॉल केले, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स येत नव्हता। ते अल्टरनेट वेगवेगळ्या लोकांचे नंबर देत होते की या नंबरवरती कॉल करा तर तुम्हाला सहायता मिळेल। कारण की काल इथे करंट सप्लाय झालेला होता, करंट सप्लाय मला लागलेला होता। त्या करंटमध्ये आम्ही सर्व लोकांना घरातल्या बाहेर काढलं। माझ्या घरी 3 वर्षाची मुलगी आहे, तिला जर करंट लागला असतं तर कोण जिम्मेदार राहिलं असतं। बंटी कुकडेला मी 3 ते 4 वेळा फोन केले, बंटी कुकडेंनी रिस्पॉन्स नाही केला। बंटी कुकडेचा PA शुभमला पण मी कॉल केले, पण पहिला कॉल दुसऱ्या कॉलमध्ये त्यांनी रिस्पॉन्स केलेला नाही। त्यानंतर माझ्या इथे गणपती डेकोरेशनमुळे माझ्याकडे न्यूज चॅनलवाले येतात, तर मी NMC न्यूज, UCN न्यूज सर्वांना कॉल केले, त्यांनी माझी सहायता केली। त्यांनी त्यांच्या लेवलवरती घराचे व्हिडिओ होते त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केले, लोकांना सांगण्यात आले त्यानुसार। NMCमध्ये जे मस्के सर आहे त्यांनी हेल्प केली। नंतर मी महासागर प्रेसला कॉल केला, महासागर प्रेसनी कॉल केला, शुभम
बंटी कुकडेचा कॉल रिस्पॉन्स नाही झाला, तर त्यांनी त्यांच्या PAचा नंबर दिला. PA बरोबर मी बोलल्यानंतर पण रिस्पॉन्स काही येत नव्हता. रिस्पॉन्स न आल्यानंतर स्वतः त्यांनी कॉन्फरन्स कॉलवरती घेऊन शुभम बरोबर बोलले, तर शुभम म्हणे मी आपदाकालीनमध्ये फसलेलो आहो म्हणे, मी येऊ नाही शकत म्हणे. तर त्यांनी विदिन 2 मिनटासाठी जेव्हा पाण्याची पातळी कमी झाली होती त्या टाईममध्ये येऊन त्यांनी बघितलं म्हणे आणि मुआयजा केला की काय काय नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये करंट सप्लाय झाला होता, तर इलेक्ट्रिशियन आले, त्यांनी मेन स्विच काढली माझ्या घरची आणि तो करंट सप्लाय बंद झालेला होता. त्यानंतर एकही नगरसेवक फक्त वोट मागायला येतात, सहायता करायला कोणी येत नाही. कोठे जी आले होते, कोठे मॅडम आधीपासून इथे नगरसेविका होत्या, त्या त्यांचे मिस्टर आलेले होते, फक्त तिथे उभे राहून थोडी होणार आहे. नगरसेवक आहे ना, जर पाणी आहे तिथे कमरीपर्यंत पाणी आहे तर त्यांनी जायला पाहिजे, लोकांच्या घरात बघायला पाहिजे. नाग नदीवरती बस्ती बसले, तो स्लम एरिया आहे, स्लम एरियामध्ये हरवेळेस पाणी येणारच आहे. पण भवन स्कूल आणि चांगल्या एरियामध्ये पाणी येतं, तर इथे कोण सहायता करणार आहे? इथे आमची सहायता करायला कोणीच नाही येते. आम्ही केलं. एरियातले 15-20 जणं घरामध्ये घुसून त्यांनी, तुम्ही घरातलं जर बघा वास्तविकता सर्वांच्या घरची, माझ्या घरची तर भयानक आहे, तुम्ही बघान तर तुम्हाला वाटेल की काय केलं आम्ही. माझ्या घरच्या पूर्ण धान्यापासून सामानाचं नुकसान झालं. फक्त आम्ही आमचे पैसे आणि डॉक्युमेंट्स घेऊन आम्ही दुसऱ्यांच्या घरी राहिलेलो आहोत. म्हणजे बाकीच्यांसाठी स्लम एरियासाठी प्रशासन म्हणजे काम करेल आणि बाकी एरियासाठी करणार नाही का? यहाँ के लोग बहुत ज़्यादा आहत है, समझ में आ रहा है, क्योंकि प्रशासन और कहीं ना कहीं किसी न किसी की भूल चूक तो हुई है. हम लोग कुछ लोगों को ज़्यादा प्रायोरिटी दे रहे हैं, कुछ लोगों को कम प्रायोरिटी दे रहे हैं. हमारे साथ में कुछ बुजुर्ग भी मौजूद है, उनसे पूछेंगे कि उन लोगों ने किस तरीके से कल का दिन, जो दिन शायद ये लोग भुलाना चाहेंगे, कल का दिन किस तरीके से इन्होंने हँडल किया. याचं कारण म्हटलं म्हणजे एक तर नाला इथे आपला म्हणजे छोटा आहे, पण पुढे जाताना परत त्याला म्हणजे त्याच्यावर स्लॅब टाकून लोकांनी म्हटलं म्हणजे तो नाला साफ करण्याचं काही साधन ठेवलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे येथून जे शुअर लाईन जात आहे, त्या शुअर लाईन म्हणून थोडंसं पण पाऊस आला तरी त्या टाक्यातून वरती पाणी येते आणि त्या खुले 2 प्लॅटपासून पूर्ण पाणी सर्व इकडे येत राहते. आणि त्याच्यामुळं म्हणजे आमच्या घरामध्ये जवळपास यावेळच्या पावसामुळं कंबरभर पाणी घरामध्ये घुसलं होतं. माझ्या आणि चरडीच्या याच्यामध्ये यांच्यामध्ये म्हणजे टोंगळभर पाणी घुसलं होतं भेंडीच्या घरी. यामुळं म्हणजे आम्हाला म्हणजे इथं कोणाच्याही प्रशासनाकडून कोणतीही मदत झालेली नाही आहे. आणि त्याचप्रमाणे कोणीही पण इथं लीडर लोक आम्हाला मग द्या, त्यांना मत द्या हे करण्याकरता सांगण्याकरता इथे येतात, परंतु अशा संकटाच्या वेळेला या ठिकाणी एकही म्हटलं म्हणजे नगरसेवक कोणी पण इथं भटकलेला नाही. हे पाहून मला म्हणजे खूपच दुःख वाटलं. आणि आपण म्हणजे ज्या लोकांसाठी आपण इथं काम करत राहतो ते लोक अशा संकटाच्या वेळेला पण थोडीशी पण मदत भेटत नाही, असं म्हणून म्हणजे मला खूपच बेकार वाटलं. त्याचप्रमाणे आमच्या मोहल्ल्यामध्ये धकाते साहेब म्हणून आहेत, त्यांनी म्हटलं म्हणजे दुपारच्या जेवणाची व्यवस्था आमच्या 4-5 घराची केलेली होती. त्यामुळं म्हणजे आमचं कमसं तरी म्हणजे त्या दिवशीला पोटाची सोय तरी झाली, नाही तर आम्ही म्हणजे दिवसभर उपाशी होतो. कारण की आमच्या घरी एक तर पूर्णपणे कणिक वगैरे सर्व पाण्यामध्ये गेलेली होती आणि त्याच्यामुळं काय चुलीला पेटवण्याचंही साधन काहीच नव्हतं. त्याच्यामुळं म्हणजे आमच्या धकाते साहेबांनी ती मदत केली, त्यांचा मी खूप आभारी आहे. गडर लाईनचं जे आहे ओव्हरफ्लो होते आणि पूर्ण झाकणं वर आहे. इकडे हे पाईप मोठे आणि मध्ये मागं पाईप ह्याला तुटलेला होता. त्यांनी का केलं, ते पाईप एकदम छोटा टाकला. ते का होतो, त्या हा इकडचा जो फोर्स जातो पाईपाचा पाण्याचा, तो मध्ये अडकतो आणि तो पाणी अडल्यामुळे हा इथे हे 2-3 चेंबर आहे, हे खूप उपांडून येतात आणि तो पाणी बाहेर रिव्हर्स फेकतो आणि त्या रिव्हर्स पाण्यामुळेच हे सगळं पाणी भरतो. सगळ्यात मेन ते गडर चेंबर आहे. हम लोग ये समझ पा रहे हैं कि यहाँ पे लोगों ने आपस में ही एक दूसरे की मदद कर पूरा मैटर सॉल्व किया है. बट यहाँ पे ना प्रशासन यहाँ पे आया, ना कोई नेता यहाँ पर आया. जब भी नेताओं को ये लोग कॉल कर रहे थे, नेता यहाँ पे मौजूद नहीं थे. जिन नेताओं को हम लोग चुन कर देते हैं उन लोगों ने ग्राउंड पे होना चाहिए या फिर अधिवेशन के लिए बाहर होना चाहिए, ये आप हमें बताइएगा. एक और हमारे साथ में बुजुर्ग मौजूद है. प्रशासन फक्त स्लम एरियात लक्ष देतात, कारण की त्यांची ती वोट बँक असते. परंतु जर आपण रेग्युलर टॅक्स भरणारे लोक यांच्याकडे जर प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही,
फक्त स्लम एरियातच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तिकडे असते. परंतु या सर्व जे नगरसेवक आहे, जे पदाधिकारी आहे, त्या सर्व लोकांना माझा एक विनंती आहे की त्यांनी या एरियातसुद्धा, कारण की इथे पाहण्यासारखं एक दृश्य होतं, जवळजवळ 3-3 फीटपर्यंत पाणी नाला पूर्ण उफाळून जात होता. काहीही कोणत्याही पद्धतीने तिथे कोणत्याही कोणीही प्रशासक येऊन बघितलं नाही. फक्त त्यांचं लक्ष फक्त स्लम एरिया आणि स्लम एरिया, दुसरीकडे कोणत्याच. आणि आमच्या भेंडेभाऊकडे पाणी, तसंच पोटेजी, तसंच चरडे काकाजी यांच्या घरी तर अक्षरशः यांचा आम्ही स्वतः जाऊन पाहिलं, यांच्या घरी इतकं जवळजवळ 3 फूटपर्यंत पाणी होतं. आणि हे लोक आता मग सर्वाईव्ह कसं करणार. याचबरोबर प्रशासनाने तरी पण त्यानंतर फक्त एक नगरसेवक मला वाटतं आले होते, चाकुलेजी, फक्त त्यांनी पाहिलं 5 मिनटासाठी आणि मग ते चालले गेले. फक्त एकटेच नगरसेवक ते आले. त्याच्यानंतर कोणीसुद्धा इथे डुंकून पाहिलेलं नाही आहे. फक्त वोट आणि वोट, बस, बाकीच काहीच नाही, दुसरं काहीच नाही यांना दिसत. फक्त एवढ्यासाठी येतात, तेव्हा खूप रॅल्या निघतात, सर्व गोष्टी निघतात. परंतु या आमचा स्लम एरिया नसल्यामुळे आमच्याकडे कोणीही प्रशासक लक्ष देणार नाही. हे एक चिंताजनक बाब आहे. याच्यानंतर समोर त्यांनी बघून घ्यावं की वोटिंग इज द पॉलिसी अँड पॉलिसी इज द वोटिंग. हे जे मान्य आहे ना, हे याच्यात आम्ही त्यांना दाखवून देऊ की कोणत्या पद्धतीने काय करायचं आहे. धन्यवाद. हम लोगों को समझ में आ रहा है कि किस तरीके का रोष जनता में है, और हो भी क्यों ना, क्योंकि इन लोगों ने खुद सहा है, जो कल इन्होंने सहा है वो शायद हम लोग और आप लोग कभी इमेजिन भी नहीं कर सकते. अब प्रशासन जब वोट मांगने आएगा तो किस मुंह से यहाँ पे वोट मांगने आएगा, किस तरीके से क्या बोलेगा और क्या चाहेगा, और क्या ये पब्लिक सही में वोट करने जाएगी. क्योंकि हम लोग देख रहे हैं कि डे बाय डे वोट परसेंटेज डिक्रीज़ होते जा रहा है, और रीज़न यही है कि जो नेता एक बार सत्ता में बैठ जाता है वो नेता वापस दोबारा इनकी सुध लेने यहाँ पे नहीं आता है. हम लोग अगर यहाँ पे आते हैं तो शायद ये लोग थोड़ा बहुत अपना मन की बात बोल देते हैं, पर नेता तक के ये आवाज़ पहुँचाना हमारी और आप सबकी जिम्मेदारी है. अब इसमें प्रॉब्लम है भवंस के साथ में. भवंस ने अपना ड्रेनेज सिस्टम बराबर मैनेज नहीं किया है. यहाँ के नगर सेवक की बात है, नगर सेवक का प्रॉब्लम है, और साथ ही साथ यहाँ पे जो खाली प्लॉट्स पड़े हैं उनके ओनर्स की भी रिस्पॉन्सिबिलिटी है कि वो अगर प्लॉट खरीद के रख रहे हैं तो एटलीस्ट उसका ड्रेनेज ठीक करे. इन सब चीज़ों का गठजोड़ यही बनता है कि यहाँ के लोगों को इन सब की वजह से ये तकलीफ़ हो रही है. जर इन केस इथे आम्ही जे पाठीमागे राहतो, कोणाकडे जर कोणता लग्नाचा प्रोग्राम किंवा वाढदिवसाचा प्रोग्राम राहिला, DJ राहिला, तर हे लोक काय करतात की तिकडनं आम्हाला सिक्युरिटी पाठवतात की DJचा आवाज कमी करा, शाळा चालू आहे बा म्हणून. पण आमच्या इथे दांडेकर सरांच्या इथे मुलं शिक्षणाची आहे. माझ्या पाठीमागे UPSCची तयारी करत आहे मुलगा. पण त्यामध्ये काय होतात की या आवाजामुळे ते प्रिपेअर नाही होऊ शकत. आणि यांचं एक मेन म्हणजे की जोपर्यंत शाळा असते तोपर्यंत हे चालवणार नाही मशीन, आणि शाळा बंद झाली की मशीन चालवतात. रात्रीच्या आमच्या झोपा नाही होता. या व्हायब्रेशनमुळे आम्हाला एवढा त्रास होतो. 15 दिवसापासून यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण कोणी ऐकायला नाही. एक तर लीडर आहे, काही म्हणायला गेलो तर ना त्या प्रिन्सिपल ॲप्लिकेशन एक्सेप्ट करत, ना काही कोणी बोलत. त्यांच्याबरोबर बोलणार कोण आहे, यांच्यासाठी आवाज कोण उचलणार आहे, कोणीच नाही. नगरसेवकसाठी म्हटलं म्हणजे इथे म्हणायला गेलो तर भीती वाटते की हे लोक करणार की नाही करणार बा म्हणून. तुम्हाला काल जसं इकडे एवढं सगळं झालं, इतकं पाणी भरलं, लोकांचं एवढं नुकसान झालं, पण इकडे प्रशासन आलं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. तर तुमचं काय विचार आहे, काय करायला पाहिजे प्रशासनाने ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की इथे घराघरात प्रत्येक घरात पाणी शिरलेलं आहे आणि प्रत्येक घरात अन्नधान्याची नासधूस झालेली आहे. तरी प्रशासनाने इकडून जो वाहणारा जो नाला आहे त्याची काहीतरी बंदोबस्त करून ह्या श्रीकृष्ण नगराला ह्या पाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं का भवनसोनू पाणी पूर्ण इकडे येतं आहे. विद्याभवन्स आहे का नाही, तिथलं पाणी पूर्ण इकडे येतं आहे. तिथं लाईनिंग बरोबर नाही आहे, चोकोप होतं तिथल्या, तो पाणी इकडे वाहत आहे. मग भवन्सवाल्याकडून तुमची काय डिमांड आहे, काय करायला पाहिजे त्यांनी? काहीच करत नाही ना, व्यवस्था केली पाहिजे स्वतःची आपली. एवढे मुलं शिकवत, एवढा पैसा घेते तो भवन्सवाला, तर काहीच नाही करत तो. तुम्ही कधी त्यांना लेटर लिहिलं किंवा काही बोलले तुम्ही जाऊन त्यांच्याशी? बोलले ना, सर्व लोक बोलले, पण काहीच नाही करत ना. हा रोड एवढा खराब झाला आपला, हा भवनचा रोड. किती नाल्या पडल्या त्याला, किती गाड्या खराब होत्या आमच्या लोकांच्या. तुम्हाला काय वाटतं सर, तुम्ही BJPशी जोडलेले आहे, तुम्हाला काय वाटतं, काय इथे प्रॉब्लेम राहतो आहे, का नेता इथपर्यंत पोहोचत नाही आहे, काय या इकडच्या लोकांचे ऐकत नाही आहे? BJP हा पक्षपात अलग वेगळा आहे. हा समाजकार्याचा आणि जनतेचा प्रश्न आहे. माझं सर्वात मत असं आहे की
पावसाळ्याच्या अगोदर प्रशासनाने ज्या नाल्याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याला पावसाळ्याच्या अगोदर खोलीकरण करायला पाहिजे आणि जिथून जिथून पाण्याचा जो साठा वाहत आहे त्यांना त्याला डेव्हलपमेंट करून एक मोठ्या प्रकारची अशी नाली तयार केलेली पाहिजे आणि 20 ते 25 वर्षापासून इथले लोक सर्व सांगतात श्रीकृष्णनगरचे भव्य स्वरूपात कंबरपर्यंत पाणी राहतात. लहान मुलांना विजा होतात, लहान मुलांना त्याच्यापासून प्रकृतीची एक वेदना तयार केलेली जाते आणि मोठ्या प्रमाणात घरोघरी हा पाऊस आतमध्ये शिरलेला आहे आणि अनेक प्रकारचं नुकसान झालेलं आहे. तर सर्वात आधी माझं एकच मत आहे की प्रशासनाने काळजीपूर्वक याच्याकडे लक्ष देऊन याची हाताळणी करावी. पण इकडे सरकार सर BJPची आहे, तर तुम्ही काही त्यांना हे नाही म्हटलं की तुमचं जसं ओळखी काढून की इकडे या बा यांची ऐका वेदना काय आहे यांना? नाही, आम्ही कसं आहे, आम्ही सर्वांना प्रत्येकांना पावसाळ्याच्या अगोदर सर्व प्रशासनाला, सर्व नगरसेवकांना, सर्व आमदारांना हे ठाऊक आहे की आपापल्या नगरपालिकेमध्ये, प्रभागामध्ये, विधानसभामध्ये जाऊन जनतेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा हे आमचं वरिष्ठांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं सर, काय झालं होतं काल आणि काय तुमचा एक्सपिरियन्स होता कालचा? नमस्कार, मी उमेश कारेमोरे, श्रीकृष्णनगर प्रसाद सोसायटी. हा ही जी कॉलनी बघत आहे, कॅमेरा शो करा, हे जे घर आहे त्या घरामध्ये कालच्या पाणी वेगाने येऊन आतमध्ये शिरला. हे जसं 1-2 वर्ष गेलं की पाणी जास्त राहिला की तो पाणी आतमध्ये शिरतो. त्या अगोदर आम्ही एकदा नगरसेवकाकडे पण सर्वजण गेलो होतो, पण त्यांनी इफ्स अँड बट्स असे दर्शविले आणि ॲज इट इज राहिलं. आता इथे मोठ्या बिल्डिंग बनत आहे, त्या बिल्डिंग बनून ते बिल्डिंग जो ओनर आहे, मीन्स बिल्डर जो आहे, ते पण यामधनं काही सोल्युशन काढत नाही. बिल्डिंग बनवता वेळेस एक बिल्डिंग बनवून देतात आणि आपल्याला वाटते की त्या पाण्याने प्रोटेक्शन होईल, पाणी येईल नाही, पण पाण्याचा वेग असा असतो की जिथे जागा राहिली तिथून तो पाणी निघून जातो आणि जे जुने घरं आहे, ज्यांचे बेसमेंट खालच्या पातळीवर आहे, त्यांच्या घरामध्ये पाणी शिरत राहतो. नुकसान तर होते. आता नुकसान तर आम्हाला सहन करावं लागेल, कारण प्रशासन याकडे येऊन काही लक्ष देत नाही, काही नाही. जनतेचा आक्रोश, इल्लीगल कन्स्ट्रक्शन, इथल्या लोकांची अनदेखी, हे सगळे मुद्दे ह्या जनताच्या मनात आहे. आता पुढे जाऊन हे लोक वोट करतील नाही करतील हे यांच्या मनात साफ दिसत आहे, कारण हे लोक इतके त्रासलेले आहे, यांना वाटत आहे की प्रशासन यांची मदत करत नाही आहे. जे नगरसेवक यांना निवडून देतो ते इकडे येत नाही आहे, हे आपसातच सगळं करून राहिले आहे. आता जर आपण म्हणतो आहे की वोट पर्सेंटेज डिक्रीज होऊन राहिलं आहे, तर याचं काहीतरी सरकार पण जिम्मेदार आहे. आता आपल्यासोबत हजर आहे राजेंद्र चकोले साहेब. यांनी काल कसं काय हँडल केलं सिच्युएशनला, काल कशी लोकांपर्यंत हे पोहोचले, कशी त्यांची मदत केली आणि काय काय यांना प्रॉब्लेम झाले आणि कसं यांनी सगळं हँडल केलं, यांच्याकडून स्वतः आपण ऐकून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार सर, काल तुम्ही कसं, जेवढं शेषनगरला पाणी भरून गेलं, श्रीकृष्णनगरला पाणी भरून गेलं, तर तुम्ही कसं काय हँडल केलं, काय काय केलं? सकाळी 6:30-7 वाजेपासूनच आमचे कंटिन्यूस फोन वाजत होते की इथं वॉटर लॉगिंग झालं, तिथे वॉटर लॉगिंग झालं. पूर्ण प्रभागाभरचे 50 ते 60 फोन सकाळपासून आम्हाला दुपारपर्यंत आले की वेगवेगळ्या नगरात भरपूर पाणी साचल्या गेलेलं आहे. सतत एवढा पाऊस झाला, 141 मिलीमीटर जो पाऊस झाला, त्यामुळे जिकडे तिकडे पाणी साचलेलं होतं आणि नाले पण दुथडी भरून वाहत होते. तर मी सकाळपासूनच आम्ही सगळं फोन हँडल करून त्या ठिकाणी जिथून फोन आले त्या ठिकाणी आम्ही हेल्थचे माणसं मदतीसाठी पाठवण्याचा प्रयत्न केला. ते पोहोचले आणि त्यांनी जे गरजेनुसार मदतही केली. त्यांच्या प्रयत्नानुसार काही ठिकाणी ते कमी पडले असतील, पण जिथं त्यांना मदत करायची होती तिथे त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्यानुसार ठिकठिकाणी फोनद्वारे म्हणा किंवा स्वतः जाऊन, मी जसं स्वतः रिंग रोडच्या तिकडेही फिरलो, न्यू महालक्ष्मी सोसायटी झाला, वाठोडा वस्ती झाली, चैतन्येश्वर नगर झालं, अनमोल नगर झालं, या ठिकाणी मी तिकडे जाऊन आलो. मला इकडे शेषनगरला यायला लेट झालं, कारण मी दुपारपर्यंत रिंग रोडच्या त्या साईडलाच होतो. इकडे जाऊन बघतो तर बऱ्याच ठिकाणी पाणी दुपारनंतर पाणी ओसरणं सुरू झालं होतं. तर त्या ठिकाणी मी तुरंत फवारणी मनपा अधिकाऱ्याला फोन करून फवारणीसाठी मी तिथं पाठवलं आहे. आणि पर्टिक्युलर ज्या तुम्ही शेषनगरचा विषय जो झाला आहे, शेषनगरच्या जिथं वॉटर लॉगिंग झालं, एका साईडला शाळेमधून पाणी येत होतं आणि दुसऱ्या साईडला माती जमा होती.
तर ते हे मध्ये सँडविचसारखे त्यांचं घर सापडले आणि त्याच्यामुळं तिथं भरपूर पाण्याचा प्रादुर्भाव झाला. तर त्या ठिकाणी आम्ही तुरंत फवारणीवाला पाठवलं आणि 1-2 दिवसात जसं हा वातावरण चेंज होईल आणि तिथली ती माती जी रोडाच्या साईडला टाकली गेली ज्याच्यामुळं पाणी अडलं, ती माती आम्ही 1 ते 2 दिवसात उचलून घेऊ, जेणेकरून भविष्यात नंतर परत पाऊस आला तर तो पाऊस रोडद्वारे नाल्यात चालला जाईल. आज त्या रोडच्या साईडला जी माती टाकली होती त्याच्यामुळे ते कंप्लीट पाणी अडलं गेलं आणि त्यामुळे तो शेषनगरचा थोडा मोठा विषय झाला. आणि सर मला हे विचारायचं होतं की जसं याच्या पुढे असं नाही झालं पाहिजे, तसं तुम्ही म्हणाले की ती माती आपण उचलण्यात देऊ, पण तुम्हाला असं वाटत नाही सर की तिथे जे गटर लाईन आहे ते फक्त खूप लहान पडत आहे त्या पाणीचं पूर्ण हे करण्यासाठी? नाही, गटर लाईन तर नक्कीच लहान पडत आहे आणि थोडंसं मिसमॅनेजमेंटही कुठंतरी होतं आहे. मी असं म्हणत नाही की याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे, पण कुठंतरी प्रशासन काही पर्सेंटेजमध्ये जबाबदार पण आहे. त्याचं कारण असं की पावसाळ्याच्या अगोदर पूर्णपणे ठिकठिकाणी नाल्या पण डिसल्टिंग झालेल्या नाहीत. बऱ्याच प्रमाणात झाल्या पण काही प्रमाणात राहिल्या आणि जिथे जिथे राहिल्या तिथे हा वॉटर लॉगिंगचा प्रश्न झालेला आहे असं मला वाटते. हे होते राजेंद्र चकोले साहेब यांनी काल काय काय मेहनत घेतली, कशी कशी प्रशासनाला निर्देश केले, कसे कसे त्यांना रिक्वेस्ट केली की काय काय तुम्ही करू शकता आणि येणाऱ्या 2 दिवसात ते काय काय शेषनगरसाठी करणार आहे ते पण त्यांनी सांगितलं. आपण आशा करतो की शेषनगरवर हे जे संकट आलेलं होतं ते एवढ्यातच थोडक्यात आटोपलं पाहिजे आणि याच्या पुढे हे नाही झालं पाहिजे. आम्ही सरांना हीच विनंती करू. आज आमच्यासोबत मौजूद आहे सुनील दादा खोटे. यांचं खूप मोठा पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. यांनी स्वतः नागपूरला, श्रीकृष्णनगरला किंवा शेषनगरला खूप छान डेव्हलप केलं आहे, पण काल जी आपदा आली त्यांनी सगळं पूर्ण प्रशासनाला हलवून टाकलेलं आहे. कसं काय झालं, काय काय यांनी हँडल केलं आणि एवढ्या लोकांना कसं सांभाळलं, आपण यांच्याबद्दल बोलू. काय सांगतील? काल जेव्हा रात्रभर तर पाऊस होताच पण एवढा काही जोर नव्हता. काल जेव्हा सकाळी 5 वाजतापासून पाणी सुरू झालं तर जवळपास मी 7:30-8 वाजताच बाहेर पडलो. छत्री घेऊन जेव्हा बाहेर गेलो, पाठीमागं ज्या सखोल भाग आहे तर पाणी नेहमी घुसतंच घरात तिथे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर धीरे धीरे अशी परिस्थिती झाली का लोकांच्या घरात पाणी जाणं सुरू झालं. त्यावेळेला मी तिथं फिरल्यानंतर ज्याच्या त्याच्या घरात पाणी जात होतं. पूर्ण प्रभागातून गडर चौकेचे फोन येत होते. फोनसुद्धा मी हँडल करत होतो. सतत मी 3 वाजेपर्यंत पावसात पाणी उतरेपर्यंत राहिलो, प्रभागात राहिलो. नगरसेवक मी नव्हतो, माझी मिसेस होती, माझी नगरसेवक आहे. पण 1.5 महिन्यापासून फ्रॅक्चर झाल्यामुळे ती बेडवर आहे, तिच्या पायाला प्लॅस्टर आहे. त्याच्यामुळे काही असे ना लोकांची अपेक्षा असते म्हणून मी स्वतः निघालो आणि जेवढ्या ठिकाणी जाणं होतं असेल, श्रीकृष्णनगर आहे जिथं जिथं नाल्याचं पाणी रोडवरून आपल्या टोंगळ्याच्या वर वाहत होतं त्या ठिकाणी हेलचे लोक लावले मी. म्हणजे ते तर पाणी अडू नाही शकत होते, कोणीच नाही अडू शकत. नागपूर शहरात पाऊस पडला याला कोणीच काही करू शकत नाही, ना शासन करू शकत ना प्रशासन करू शकत. तर लक्षात असं आलं का त्या ठिकाणी लोक लावावं लागले. लोक यासाठी लावावं लागले का कोणी लहानसा मुलगा जाऊन तिथं अडकू नये किंवा वाहून जाऊ नये म्हणून त्यांनी रस्ता बंद केला, ब्लॉक केला. मी कोरवा कुंभार चौकात प्रभागात गेलो. मी धर्मपाल भाऊच्या समोरच्या रोडनेही गेलो बाईकने नंतर. परंतु कालचं विचित्र वातावरण होतं. 141 मिली पाणी पडलं आणि ॲट ए टाईम पडणं. तर ही निश्चितच ही अशी परिस्थिती संपूर्ण नागपूर शहरभर किंवा आजूबाजूला ग्रामीणमध्ये उद्भवली असेल. याला कोणीही कोणत्याही विरोधी पक्षाचा आमदार किंवा सत्तेचा आमदार की या माजी नगरसेवक याला जबाबदार नाही. काही लोकांचं नुकसानही झालं, परंतु काही भागात कसं आहे का दुरुस्ती करावं लागते. 2012लाही जेव्हा जस्ट माझी मिसेस नगरसेवक झाली होती त्यावेळेला असा पाऊस आला होता. तीच परिस्थिती मी काल बघितली. तर सर तुम्हाला काय वाटतं की जसं पावसाच्या आधी प्रिपरेशन कमी झालं की गटर लाईन साफ नाही केल्या गेल्या की NMCने बरोबर काम नाही केलं, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही असं काही नाही. बॉम्बे ती दरवर्षी सफा करतात. जेव्हा असा ॲट ए टाईम पाऊस येतो त्याला काही हा पेलणारा, नदीला न पेलणारा पाऊस या गटर लाईनने या एवढ्याला पाईपलाईनला काही पेलणारा पाऊस नाही. जसं नदीच्या बाहेर पाणी जाते तसंच कालची स्थिती होती. याला कोणीही जबाबदार नाही आहे. आमदार नाही किंवा माझी नगरसेवक नाही जनता ना. आता आपल्या महानगरपालिकेला तर नगरसेवकही नाही, प्रशासन आहे. ते का एक प्रकारचे राष्ट्रपती राजवट त्या प्रकारचं काम चालू आहे, परंतु याला जबाबदार नाही. परंतु मी ज्या भागात फिरलो
तिथं NITला आम्ही अर्ज लावणार आहे. का NITने का केलं, जेव्हा मी नगरसेवक नव्हतो तेव्हा 572ची स्कीम आली. त्या ठिकाणी जो नाला होता तिथल्या लोकांना, आता ते आपलेच नागरिक आहे, घरं बांधण्याची RL देऊन दिले. कारण की पहा, आमदार निवडून येतो दुरुस्ती करायसाठी, ते नगरसेवक येते दुरुस्ती करायसाठी, परंतु जे डेव्हलपमेंटचं काम आहे का इथून नागपूर कसं राहणार आहे, कुठून नाला आहे का, यांना त्यावेळची पुढं चालून काय राहणार आहे परिस्थिती, ही या कर्मचारी लोकाला, इंजिनियर लोकाला, डेव्हलपमेंट जे करतात त्यांना माहीत पाहिजे. इथला नाला केवढा पाहिजे होता हे त्यांना माहीत पाहिजे. ते नाला केला एकदम नालीसारखा आणि पाणी येतं अतोनात. नेहमीची परिस्थिती आहे शेषनगरची. ह्या नाला जोपर्यंत करणार नाही किंवा एखादी मोठीची नाली टाकून काही भागणार नाही आहे, इथं करावं लागेल मोठा नाला. मी प्रयत्न केला होता, छोटू भाऊ त्यावेळेला ट्रस्टी होते, आमच्याच पक्षात होते छोटू भाऊ, ते सुद्धा आले, परंतु त्याच लोकांनी काही जणांनी विरोध केला. मग रस्त्यांना मोठा नाली टाकून, पण तोही फायदा नाही, तो नालाच करावा लागते. तो नाला म्हणून राहिलाच नाही आहे. पहिले तिथं मकान नव्हते, खाली प्लॉटमधून पाणी जात होतं, कोणाला त्रास होत नव्हता. पण आता जेव्हा तिथं मकान झाले तर निश्चितच बांध टाकल्यासारखी स्थिती झाली आहे तिथं. आणि म्हणून ह्या श्रीकृष्णनगर, विद्यानगर हे जे नाल्याच्या भागातले लोक आहेत, हे कालच झाले असे नाही, भविष्यातही हे जर डेव्हलपमेंट केलं नाही, NITनं केलं नाही किंवा कॉर्पोरेशननं केलं नाही, आणि याला लागणार आहे मोठा फंड, तिथं काही जणांचे मकानही तुटणार आहे. आता यासाठी कोणतरी पुढाकार घेऊन आम्ही अर्जही लावले होते तेव्हा, पण ते काही केलं नाही. कोणाकडून प्रेशर आणतं, कोणी कसं करतं, कोणाचे दयाही येतात, काही एवढं चांगले मकानं कसे तोडाचे, कोणाचे पावसाळ्यात 2-3 महिन्यात एकच वेळा येईल, अशी भावना कदाचित कर्मचाऱ्याची होत असेल. परंतु ह्या जर त्रास जर दूर करायचा असला, कारण की ह्या भागात खूप दुरून पाणी येते आणि तो नाला मोठा करावा लागतो, तेच एक महान काम जर झालं तर ह्या दिलासा भेटू शकते. नाही तर यांना आपले घरं उंच करावं लागेल. ह्या उपाय लगेच तुम्हाला सांगतो की पाणी थांबला, एक पाऊस थांबला काल, आणि अर्ध्या तासात 1 तासात पाणी उतरून गेलं, आणि मग कोणाचे चोकीचे फोन नाही आले आणि काहीच नाही आले, कोणाच्या घरात पाणी नाही राहिलं. तर हे होते सुनील कोटे सर. हे सांगत होते की याच्यावर काय उपाय त्यांनी केला, त्यांनी कसं त्वरित कारवाई केली. आता जनतेवर आहे की जनताला काय वाटतं. जनतेचा आक्रोश पण आपण समजू शकतो, कारण त्यांच्या घराचं जे नुकसान झालं आहे, एक तर NIT, NMC या सगळ्यांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, कारण लोकांच्या रोजमर्राच्या गोष्टी पण त्यांच्याजवळ आज नाही आहे. मी महाराष्ट्र TV 24साठी शांतनू, नागपूरवरून. हे म्हणजे कालच्या पाण्यामुळे नाही, हे 2010 पासून हे असं करावं लागते आम्हाला, असं करून ठेवलेलं आहे. 8 वर्षाच्या पहिले जे आली होती पाहायला पाणी पाहायला, तर 8 वर्षाच्या पहिले, तर तेव्हा म्हणे काका म्हणे हे तुम्ही विकून टाका, इथं राहू नका. हे नगरसेवक असे म्हणाले, नगरसेवक असे म्हणून राहिलेले आहेत. मनीषा कोटेचं वाक्य आहे, इन लोगों की व्यथा जब तक आप तक नहीं पहुंचेगी तो हमारा पत्रकार कहलाने का अधिकार ही नहीं है, क्योंकि ये लोग किस तरीके की सिचुएशन में रह रहे हैं ये ना आप हमें बता सकते हैं ना ये हमको बता सकते हैं. क्योंकि कल का दिन ये सब लोग भुला देना चाहते हैं. ये चाहते हैं कि जो कल का दिन बीता है वो दिन इनकी जिंदगी में दोबारा ना आए. इतनी व्यथा, इतना दर्द देखने के बाद मुझे ऐसा लग रहा है कि हमारा प्रशासन या तो सो गया है, या तो इनकी आवाज या इनकी आहटें सुनने की काबिल ही नहीं रहा है. वो इनकी आहटें तभी सुनेगा जब उनको वोट मांगना रहेगा. ये बहुत अभी हाई टाइम है कि हमको प्रशासन से सवाल पूछना चाहिए कि हम अगर आपको वोट दे रहे हैं तो हमारी ऐसी स्थिति क्यों.